आता व्हिडिओची सुरुवात डायरेक्ट कळकीच्या बेटापासून सुरू केली, कारण 2 दिवसा पाडवा गेला आणि पाडव्यासाठी आपल्याला कळूक नेत होतो घरी. आता संध्याकाळी अमावस्या सुरू होणार आहे, त्यामुळे कळूक काय तोडू शकत नाही, त्यामुळे आताच म्हटलं कळूक तोडून घ्यावा. आता कळूक तर तोडून घेतलेला आणि वर कळूक जास्त ठिकाणी अडकलेला, त्यामुळे जरा आधीच टेन्शन आलेलं मला, कारण अडकलेला कळूक ओढणं एकट्या माणसाचं काम नव्हतं आणि मी तर एकटाच आलेलो कळूक तोडायला. आता एकट्याच्या ताकदीने होईल तेवढा कळूक मी ओढून बाहेर काढलेला, पण इथनं पुढं काय कळूक निघतच नव्हता मला. मग म्हणलं आता कोणाला तरी घेऊन यायला लागते. मग घरी गेलो आणि ओमकारला घेऊन आलो. आता ओमकार आल्यावर मी ओमकारनं मिशन सक्सेसफुल करून टाकलं. मग घेतला कळूक दोघांनी मिळून आणि आलो घरी डायरेक्ट. घरी आलो डायरेक्ट शिंदे होंडाला, कारण आज गाडी बुक करायची होती, कारण पाडव्या दिवशी लयच गर्दी असणार आहे, त्यामुळे तेव्हा प्रोसेस करणं आपल्यासाठी लय अवघड होईल. म्हणलं आधीच प्रोसेस करून टाकायची. मग तिथनं आलो डायरेक्ट गोडाऊनला येऊन आपल्याला गाडीवर नाव टाकायचं होतं. गाडीवर नाव टाकायचं म्हणल्यावर गाडी नीट चेक केली पाहिजे. मग गाडी नीट चेक करून घेतली आणि तिथनं आम्हाला परत पाठवलं शोरूम मध्ये. आता शोरूम मध्ये गेल्या डॉक्युमेंट वर्क कम्प्लीट केलं आम्ही आणि परत आलो गोडाऊनला. गोडाऊन मध्ये येऊन आपल्याला ट्रेस काढायचे होता. ट्रेस म्हणजे मला बी काय माहित नाही. मग तिथल्या शोरूम मधल्या एका एम्प्लॉयनं गाडीचा जेसी नंबर त्या एका कागदावरती प्रिंट केला. आता संध्याकाळी आपल्याला धर्मवीर ज्वाला आपल्या गावात न्यायची होती. मग त्यासाठी आपल्याला ज्योत लागणार होती. मग ज्योत विकत घेतली नवीन, कारण पहिली ज्योत आपली खराब झालेली. दत्त चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन ज्योत घेऊन पळायला आम्ही सुरुवात केली. सकाळी याला 10 वाजल्या घरी. मग आलो डायरेक्ट राहणार, कारण नवीन लढतर मागे लागली. रोटर मारा चाललेली. इथं रोटर मारताना चेंबरला रोटर थटला आणि चेंबर मोडलाय. आता टायमिंग झाले 10:30. भावानं सगळं साहित्य घेऊन आले चेंबर जोडाय. आता शेजारचं आज पाणी. लढतरी काही संपत नाही त्या, आपण पण लढतरींना भ्यायचं नाही. संपला विषय. व्हिडिओला लाईक करून तुम्ही पण विषय संपवून टाका आणि भेटूया का पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.